वसंत विहार परिसरातील श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांचा तसेच 10वी आणि 12वी मध्ये उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ काल संकष्टी चतुर्थीच्या मुहूर्तावर संपन्न झाला। या बक्षीस वितरण समारंभामध्ये बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचा बक्षीस आणि बुके देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। या प्रसंगी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे, धर्मादाय आयुक्तालयाचे अधीक्षक सत्यजित कुमठेकर, एसटी महामंडळ बँकेच्या माजी संचालिका सौ वैजयंतीताई भोसले, युवा सेना सोलापूर विद्यापीठ प्रमुख लहुजी गायकवाड, श्री राजे गणपती सांस्कृतिक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मामा जगताप, युवा सेनेचे कॉलेज कक्ष सोलापूर जिल्हा प्रमुख तुषार अवताडे यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थापक अध्यक्ष सुरेश मामा जगताप यांनी केले। यामध्ये त्यांनी आजवर मंडळाच्या वतीनं राबवण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची तसेच स्पर्धांची माहिती दिली। प्रमुख अतिथी कुमठेकर यांनी मंडळाचे वसंत विहार भागामध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांनी उपस्थितांना सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्त्व सांगत गणेशोत्सवानिमित्त लहान मुलांमध्ये शाळकरी वयापासून शिक्षणासोबतच सामाजिक आणि आध्यात्मिक संस्कार करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले। सोबतच राजे गणपती सांस्कृतिक मंडळाने आजवर राबवलेल्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत सुरेश मामा जगताप यांच्या नेतृत्वामुळे मंडळाचा वसंत विहार भागातील नावलौकिक या भागाच्या सामाजिक विकासासाठी दिशादर्शक असल्याचे सांगितले। संगीत खुर्ची, लिंबू चमचा, बादलीत बॉल टाकणे, पोत्यात उडी यासोबत अनेक स्पर्धांचे आयोजन राजे गणपती सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं गणेशोत्सवात करण्यात आले। गण अधिक ईश बरोबर गणेश। गण म्हणजे इंद्रिय, ईश म्हणजे ईश्वर, मालक, स्वामी। गणाचा मालक म्हणजे सेवकाचा मालक असा एक स्थूल अर्थ आहे, आणि याचा सूक्ष्म अर्थ इंद्रियाचा मालक, त्याला गणेश म्हणतात। मालकाला दुसरं नाव आलं पती। प्रत्येक पत्नी आपल्या मालकाला पतीला मालक म्हणते। गणाचा पती ती गणपती, गणानाम गणपती। गणाचा पती म्हणजे गणपती, इंद्रियाचा पती, इंद्रियाचा मालक, त्याला गणपती म्हणतात। मग आपण सगळी इंद्रिय विचारात घेण्यापेक्षा बुद्धीला घेतो। बुद्धीची देवता म्हणून गणपतीकडे पाहतो। मग बुद्धीची गरज फक्त शालेय शिक्षणातच आहे का आयुष्य